नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सायली घरातील प्रत्येक सदस्याला जाऊन भेटत असे. ती म्हणत असे की आज माझा शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येकाचा आशीर्वाद मला घेतलाच पाहिजे. दुसरीकडे मात्र चैतन्य आता गार्डनच्या इथे उभा असतो. लगेच एक माणूस येतो आणि म्हणत असतो, साक्षी कुठे आहे? तिला आत्ताच्या आता इथे बोलवा. साक्षी लगेच चैतन्याला मेसेज करून सांगत असते की आता एक माणूस येईल, तो फायनान्सचा माणूस आहे, त्याला कसंही करून घालव. चैतन्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. तो म्हणत असतो की हा जो माणूस आहे असं वाटतं काहीतरी यांचं आहे, म्हणून असं म्हणत असो याची नक्की मला मदत होणार आहे साक्षीच्या विरोधात मला पुरावे गोळा गोळा करण्यामध्ये. येथे ना मात्र अर्जुन खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याला असं वाटत असतं की सायली आता घर सोडून जाते की काय. ऑफिसमध्ये तो कसं बसं खाऊन घेतो आणि घरी येत असतो. घरी येतो तर तो सगळीकडे सायलीला शोधत असतो. लगेच सायली समोरून येत असते. त्याचा दिवालेला असो. तो म्हणत असतो की बरं आलं, सायली येथेच आहे. सायली आता त्याच्यासाठी प्रेमाने जेवण बनवत असते. ती म्हणत असते की आज माझ्या हातचं शेवटचं जेवण आहे अर्जुन सर. आणि तिला खूपच गहिवरून आलेलं असतं. ती स्वतःच्या हाताने आता अर्जुनला खाऊ घालत असते. नंतर झाल्यानंतर मग ते रूममध्ये जातात. ते तरी देखील सायली आता त्याच्या बाजूला जाऊन झोपलेली असते. अर्जुनला असं वाटतं की आताही जाईल की काय, परंतु ती जात नाही. म्हणूनच त्याला खूप आनंद झालेला असतो आणि आनंदाच्या भरात तो झोपी गेलेला असतो. परंतु मध्यरात्री उठून सायली बॅग भरून घरातून निघालेली असते. तिला पण खूप रडायला आलेलं असतं. ज्यावेळेला सकाळी अर्जुन उठतो त्यावेळेला बघतो, अरे सायली तर नाही आहे आणि त्याला चक्कर आलेली असते. तो तिथेच पडलेला असतो. कल्पना, विमल लगेचच धावत आलेले असतात. त्यामुळे तसं की नक्की काय झालेलं आहे. विमल लगेच सायलीला फोन करत असते. म्हणत असते, सायली ताई कुठे आहेत तुम्ही? तुम्ही जिथे असाल तिथे लवकरात लवकर या. अर्जुन सरांना काहीतरी झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर सायली तडकाफडकी तिथे आलेली असते.